आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा. याच नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. होळी पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस हा धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक धुली म्हणजे धूळ आणि वंदन म्हणजे त्यास नमस्कार असा आहे. पण आजकाल याचा अर्थ बदलून रंगपंचमी ऐवजी याच दिवशी रंग खेळले जातात. ही प्रथा उत्तर भारतात आहे. महाराष्ट्रात मात्र रंगपंचमीलाच रंग खेळले जातात. पण आता महाराष्ट्रातही धुलीवंदनालाच रंग खेळण्याची प्रथा पडू लागली आहे. चला तर मग आता मूळ प्रथा काय आहे ते आपण पाहूया. होळीमध्ये जळलेल्या गायीच्या शेणाच्या गवऱ्या आणि काही गोष्टी ज्या आपण त्यामध्ये जाळतो त्या पर्यावरणाला अनुकूल असतात. त्यामुळं होळीच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, जो वातावरणातील झाडांना अनुकूल असतो. आता लवकरच चैत्र पालवी फुटेल, त्यासाठी झाडांना हा कार्बन डायऑक्साईड विशेष उपयोगी ठरतो. होळी जळल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची राख थंड होते. ही राख ओली करून अंगाला लावणे म्हणजेच धुलीवंदन. अर्थात ही राख गाईचे शेण, नारळ, एरंडांची फांदी आणि इतर हवन सामुग्री, तूप, कापूर इत्यादीपासून बनलेली ही राख औषधी असते. ही राख अंगाला लावल्यानं त्वचा विकार बरे होतात. आजकाल सगळ्या सणांचं विकृतीकरण चालू आहे. सकाळपासून मी फेसबुकला काही पोस्ट पाहतोय, ज्यामध्ये स्त्री पुरुष दारू पिऊन नाचतायत, अश्लील हावभाव करून एकमेकांना रंग लावतायत, एकमेकांवर अंडी फोडतायत. काही ठिकाणी तर तरुण मंडळी एकमेकांना गटारामध्ये बुडवत होती. हे तर आपल्या सणांचं विकृतीकरण आहे. मूळ या सणामागची संकल्पना निसर्ग आणि आपले शरीर संतुलित ठेवणं हेच आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला चुकीचा मार्ग दाखवत आहोत. त्यामुळं भावी पिढी आणि धर्म आपल्याला कधीच माफ करणार नाही. पौर्णिमेनंतर 5व्या दिवशी येते, तिला रंगपंचमी म्हणतात. वास्तविक निसर्ग आणि त्या माध्यमातून बनवलेले रंग अंगाला लावल्यानं त्वचा विकार बरे होतात. जसं की पळसाची फुलं, त्यांचा रंग बनवला जातो. निसर्गाकडूनच रंग बनवण्याची प्रक्रिया आपण घेतली आहे. पण आजकाल रासायनिक रंग आपण एकमेकांच्या चेहऱ्यांना लावतो आणि ते रंग त्वचेला उपयोग करण्याऐवजी नुकसानच करतात. पिवळा रंग म्हणून केलेला हळदीचा वापर आपल्या चेहऱ्याला निखार आणतो, कोणतेही नुकसान होऊ देत नाही.